जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 81. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुत्तर. प्रभूंच्या चरणी प्रार्थना करूया की तुमच्या चरणी आमच्या चित्ताचा लय होण्यासाठी जरूर असणारी प्रापंचिक आणि पारमार्थिक तितिक्षा सहन करण्याची शक्ती, स्पिरिच्युअल फॉर्टिट्यूड असं ज्याला म्हणतात, ती आमच्यामध्ये येवो, जेणेकरून महाराज जसं म्हणतात की गिळायला शिकावं, ज्यामुळे आमचं चित्त जे विखुरलेलं आहे ते त्या प्रसंग, घटना, परिस्थिती यामध्ये गुंतून न राहता पुन्हा ते आम्ही ओढून भगवत चरणाशी सद्गुरु कृपेनं आणू शकू. तसं करणं आम्हाला जमावं आणि आमच्या चित्ताचा लय साधावा प्रभूचरणी, ही हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आज आपण काल जसं म्हटलं तसं खूप विस्तारपूर्वक जी प्रताप भानूची कथा संतश्रेष्ठ तुलसीदासांनी सांगितली, अर्थात त्यामध्ये अनेक घेण्यासारख्या साधन दृष्टीनं बाधक गोष्टी कशा टाळाव्यात, काय काय बाधा उत्पन्न होऊ शकतात यासारखं विवरण त्यांनी केलंय. आपण काल फक्त चौपाई त्यातल्या सगळ्या बघितल्या, दोहे बघितले, त्याचं विवरण बघितलं नाही. स्वाभाविकच अवधी भाषा असल्यामुळे फक्त चौपाई ऐकून अनेकदा त्याचा अर्थ लागत नाही आपल्याला. त्यामुळे आज आपण त्याचं विवरण अगदी थोडक्यामध्ये बघणार आहोत. आणि मुख्यतः जसं अगोदर म्हटलं तसं ही प्रताप भानू या राजाची कथा, ज्याला पुढे रावण म्हणून जन्म घ्यावा लागला एका कल्पामध्ये, ज्यासाठी भगवंतांना जन्म घ्यावा लागला. आपल्याला पूर्वपीठिका माहितीये की याज्ञवल्क्य मुनी विविध कारणं सांगता आहेत भगवंताच्या अवताराची, जे मुळात भगवान शिवशंभोंनी आमच्या माता पार्वतीला सांगितलं, ते कथारूपानं तुलसीदास आम्हाला सांगतायत. तर कैकय देशाची ही कथा तुलसीदास सांगतायत, जिथं सत्यकेतू नावाचा राजा राज्य करत होता. अतिशय तेजस्वी बलवान असा हा राजा होता, सद्गुणी होता, रणधुरंधर होता. त्याच्या मोठ्या मुलाचं नाव प्रतापभानू, ज्याची ही कथा. दुसऱ्या मुलाचं नाव अरिमर्दन. हे दोघेही अतिशय बलवान आणि निश्चळ बुद्धी असणारे असे होते. दोघा भावांमध्ये अत्यंतिक प्रेम होतं. झालं असं की जशी त्यावेळची पद्धत होती तसं मोठ्या मुलाला राज्य देऊन, म्हणजे प्रतापभानूला राज्य देऊन हा सत्यकेतू राजा वनगमन त्यानं केलं वानप्रस्थाश्रमासाठी, भगवंतांचं भजन करण्यासाठी. ज्या वेळेला प्रतापभानू राजा झाला तेव्हा अतिशय उत्तम रीतीनं तो प्रजेचं पालन करत होता. स्वतः अत्यंत पुण्यवान आणि सत्यनिष्ठ सद्गुणी असा तो राजा असल्यामुळे राज्यामध्ये पापाचा लवलेश सुद्धा नव्हता असा उल्लेख केलाय. कतहूनही अघलेसा. अतिशय धर्मसिद्ध, धर्मसंपन्न असा हा राजा होता. आणि जसा तो राजा तसाच त्याचा एक अतिशय चांगला मंत्री होता, त्याचं नाव होतं धर्मरुची. बरं का, तोही अतिशय प्रतापी होता आणि त्या राजाला शोभेल असा हा मंत्री होता. चतुरंग सेना होती, अफाट अशी सेना होती. आणि जसं त्या काळामध्ये पद्धत होती की जो अत्यंत प्रतापवान राजा असायचा तो दिग्विजयासाठी जायचा आणि त्यानं सर्व राजांना जिंकून घेऊन त्यांना आपल्या वश करायचं. असं त्या प्रतापभानूनं आपल्या बाहुबलानं सप्तद्वीप अधीन केले होते.
राजांकडून खंडणी घेऊन त्यानं सोडूनही दिलं होतं. अशा रीतीनं तो एकमात्र चक्रवर्ती सम्राट त्या काळामध्ये झालेला होता. एकदा असं झालं, हा राजा मुळातच सद्गुण संपन्न होता, हरींच्या चरणी भक्ती होती सर्वात महत्वाचं म्हणजे. त्यामुळे आपली कर्तव्य कर्म उत्तम करून सुद्धा तो हरिभजनाला चुकायचा नाही कधी राजा. धर्मात्मा स्त्री पुरुष त्याच्या राज्यामध्ये राहायचे, त्यामुळे सर्वच प्रजा सुखी होती. अनेक विविध सोयी राज्यामध्ये, विहिरी, तलाव, बागा, घरं, सुंदर सुंदर मंदिरं अशी त्यानं निर्माण केली होती. उत्तम शास्त्र, वेद, पुराण श्रवण तो करायचा, प्रजेला करायला लावायचा, खूप जास्त दान पुण्य करायचा, यज्ञ करायचा. हजार हजार वेळा एक एक यज्ञ असे त्या राजानं, प्रतापभानूनं संपन्न केले होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फलेच्छा त्याच्या मनामध्ये नसायची. त्यामुळे धर्मसंपन्न असं त्याचं आचरण होतं. सर्व कर्म वासुदेव अर्पित नृपज्ञानी, वासुदेवांना, भगवंतांना सर्व कर्म तो अर्पण करायचा. असा हा राजा एकदा शिकारीचं साहित्य घेऊन जंगलामध्ये गेला. त्यावेळची पद्धत होती, सर्व राजे लोक शिकार करायचे. त्यावेळेला प्राणीही मुबलक प्रमाणात होते आणि ती एक वहिवाट होती राजा घराण्यांची. तर त्यानं तसं ते शिकारीचं साहित्य घेतलं आणि विंध्याचलाच्या दाट अरण्यामध्ये गेला. अनेक उत्तम प्राणी, हरणं वगैरे त्यानं मारली. तेव्हा झालं असं की एक डुक्कर दिसलं त्याला. अतिशय मोठं असं डुक्कर होतं, भयंकर होतं, भयंकर दात होते त्याचे, गलेलठ्ठ असं. आणि या राजाच्या घोड्याची चाहूल लागताच ते सावधपणे बघत होतं. त्या राजाला स्वाभाविकपणेच त्या शिकारीची आवड होतीच, त्यामुळे तो त्या डुकराच्या मागं लागला की आता त्याला मारायचं. पण झालं असं की त्या डुकराच्या स्वरूपात पुढे येईल तो एक राक्षसच होता. त्यामुळे वायुवेगानं तो पळाला आणि बाण धनुष्याला राजानं लावला हे बघताच तो जमिनीमध्ये एका खड्ड्यामध्ये लपून बसला, दडून बसला. त्यामुळे काही केल्या राजाचा नेम काही त्या डुकराला लागेना आणि ते डुक्कर पळून जायचं. जेव्हा जेव्हा तो बाण मारायचा तेव्हा तो पळून जायचा. आणि राजा देखील, त्याला क्रोध आला की कसा काय सापडत नाही असं म्हणून राजाही त्याच्या मागं लागला. काहीही केलं तरी जेव्हा ते मिळेना, त्यानंतर ते डुक्कर एकदा खोल गुहेमध्ये गेलं. राजानं ते बघितलं, पण आता ते इतक्या खोल गुहेमध्ये जाणं शक्य नाही म्हणून निराशेनं त्याला परत फिरावं लागलं राजाला. पण झालं असं की ते घनदाट अरण्य असल्यामुळे हा राजा प्रतापभानू मार्ग चुकला. पाण्याविना तळमळू लागला, तहान भुकेनं व्याकुळ झाला. तेव्हा झालं असं, फिरत बिपिन आश्रम एक देखा, त्याला एक आश्रम दिसला तिथे. पण तो राजा सद्गुणी होता. कसं असतं, इथे अजून एक बारकावा आहे की ज्याच्या मनामध्ये काही किलमिश नसतं त्याला समोरची व्यक्ती नेहमी चांगलीच दिसते आणि त्यानुसारच त्याचं वर्तन असतं. त्यामुळे त्या राजाला लक्षात आलं नाही की त्या आश्रमासारखा जो आश्रम सदृश दिसत होतं तिथे राहणारा जो मुनी होता तो मात्र एक कपटी वेशधारी राजा होता. बरं का, त्याचं राज्य यानंच, प्रतापभानूनच हिरावून घेतलं होतं जेव्हा तो दिग्विजयासाठी गेला होता तेव्हा. आणि पराजित झाल्यामुळे त्याला खूप दुःख झालं त्या राजाला. पण अतिशय अभिमानी होता, त्यामुळे तो घरीही गेला नाही आणि प्रतापभानूशी सख्यही केलं नाही त्यांनी. अत्यंत क्रोध आला होता त्याला प्रतापभानूवर. तो राग मनातला दाबून तपस्व्याचा वेश धारण करून कपटीपणानं हा राजा त्या वनामध्ये राहत होता. त्या कपटी राजानं जो त्या आश्रमात राहत होता त्यानं प्रतापभानूला ओळखलं, पण प्रतापभानूनं त्याच्या कपटामुळे त्याला ओळखलं नाही. तो मुनिवेशामध्ये होता. पण हा प्रतापभानू तहानेनं व्याकुळ झाल्यामुळे तो घोड्यावरून उतरला. त्यानं मुनिवेश बघून त्याला सादर प्रणाम केला आणि मग राजाला तहानलेलं बघून त्या मुनीनं त्याला समोरचं एक सरोवर दाखवलं
अतिशय आनंदानं तिथं स्नान करून पाणी प्यायलं प्रतापभानूनं. त्याचा थकवा दूर झाला. त्याच्यानंतर त्याला आपल्याजवळ बसून घेऊन त्या कपटी राजानं विचारलं, बरं का, त्याला माहीत असून विचारलं की कोण आहात, या वनात एकटं का फिरताय, तुम्ही चक्रवर्ती राजासारखे दिसता, पण मला कीव वाटते तुमची अशी अवस्था बघून. अशा रीतीनं विचारल्यानंतर मग राजानं खरं काय ते सांगितलं. राजानं म्हणजे या प्रतापभानूनं, की मी एक प्रतापभानू नावाचा राजा आहे. नाही, अगोदर त्यांनी प्रतापभानू नाव सांगितलं नाही, ते पुढं सांगितलं. अगोदर त्यानं काय सांगितलं, त्याला कसं असतं, राजे लोकांची एक पद्धत असते की लगेच आपलं खरं जे स्वरूप आहे ते उघड करायचं नाही. अशा रीतीनं त्या राजकारणी वृत्तीनं त्यानं त्या मुनिवेशात असलेल्या कपटी राजाला खोटं सांगितलं की एक प्रतापभानू नावाचा राजा आहे, त्याचा मी मंत्री आहे, वाट चुकलो म्हणून मी इथे आलो, पण सुदैवानं आपलं चरणदर्शन मला घडलं. त्या मुनीवर, त्या कपटी मुनिवेशावर मात्र त्या प्रतापभानूचा पूर्ण विश्वास बसला. त्यामुळे तो असं म्हणाला. हे कळल्यानंतर त्या कपटी मुनीला माहित होतं की हा प्रतापभानू आहे, पण मला खरी ओळख देत नाही, पण तरी सुद्धा त्यावेळी काही बोलला नाही. त्याला त्याचा विश्वास जिंकायचा होता प्रतापभानूचा, हा त्याचा उद्देश होता. आणि त्यामुळे त्याला सांगितलं की खूप दूर आहे तुझं राज्य, तेव्हा आजची रात्र इथं तू राहा, बरं का. आणि यानंतर कसं आहे, तुलसीदास इथे एक मोठी गोष्ट सांगतात की नशिबात जसं घडणार असतं तशी घटना घडते. म्हणजे एकतर तुम्ही आपणहून त्या घटनेजवळ जाता किंवा ती घटना तुम्हाला जिथं हवं तिथं घेऊन जाते. आपण आवई ताही पही ताही तहा लई जाई. अशा रीतीनं विधी लिखित जे असतं ते टळत नाही, हे इथं सांगायचे. आणि जसं म्हणलं अगोदर सुद्धा आपण की पूर्व पीठिका, काही पूर्व कर्म किंवा काही पुढच्या घटनांची नांदी, अशा कोणत्याही प्रकारानं ते विधिलिखित भगवंत रचत असतात. त्याचा अर्थ सामान्य माणसाला लागणं शक्य नसतं. अशा रीतीनं त्या कपटी मुनीनं सांगितल्यावर तो राजा हो म्हणाला. आणि त्या राजानं त्या मुनीची खूप प्रशंसा केली की तुमच्यामुळे मला आज इथे जागा मिळाली राहायला आणि तुमचं चरण दर्शन घडलं. त्यामुळे त्या राजानं विश्वासून त्या कपटी मुनीला विचारलं की तुम्ही कोण आहात, मला सांगा. तुम्ही मला पित्याप्रमाणे आहात, त्यामुळे मी हे साहस करतो विचारायचं की तुम्ही कोण आहात. आतमध्ये ह्याच्या क्रोध भरलेला होता कपटी मुनीच्या अंतरंगामध्ये, त्या राजाच्या विरुद्ध, प्रतापभानूच्या विरुद्ध. त्यामुळे तो कपटानं कोमलवाणीनं काय म्हणाला की आता मी भिकारी आहे, नाम हमार भिकारी अब, निर्धन रहित निकेता, घरदार नाही मला. पण त्या राजाला विचारायला काय वाटलं प्रतापभानूला की हे खरे जे मुनी असतात ते स्वतःचं स्वरूप उघड न करण्यासाठी अशा गोष्टी सांगत असतात, निरभिमानी असतात मुनी, आणि त्यामुळे असा दीन वेश धारण करून राहतात. कारण प्रकट संतवेश केला तर मान सन्मान मिळायची शक्यता असते, जी मुनींना ऋषींना नको असते. असं त्या प्रतापभानूनं विचार केला. आणि त्यामुळे त्याच दृष्टीनं अजून त्याचा आदर वाढला की किती अकिंचन, पूर्णपणे अहंकार रहित, मान रहित असा हा आहे. त्यामुळेच असे मुनी ऋषी भगवंतांना आवडतात, असा विचार प्रतापभानू मनामध्ये करतो. आणि म्हणतो की खरोखर मी तुमच्या चरणी नमस्कार करतो की तुम्ही खरे संत आहात की भिकारी आहात, याबद्दल प्रत्यक्ष शिवब्रह्मादिकांना देखील संदेह होऊ शकतो. कारण तुमच्याजवळ जे धन आहे ते इतर कुणाजवळ नसतं. अशा रीतीनं सरळपणे त्या प्रतापभानूचा त्या कपटी मुनीवर विश्वास बसतो. आणि मग तो मुनी सुद्धा या राजाच्या मनामध्ये जे आहे त्याची पुष्टी करतो की खरंच मान सन्मान नको, यासाठी आम्ही अशा रीतीनं राहत असतो, पण तू अत्यंत पवित्र आहेस हे राजा, सद्बुद्धीचा आहेस. हे राजा म्हणाला नाही, कारण त्यावेळेस त्यांनी त्याची खरी ओळख सांगितली नव्हती अजून प्रतापभानून. आणि मग म्हणतो की आता मी तुझ्यापासून काही लपवून ठेवीन तर मला पाप लागेल, असं तो कपटी तपस्वी म्हणतो. आणि मग अशा रीतीनं तो सांगतो की माझं नाव एकतनू आहे, बरं का.
एक तनू कशासाठी, तर माझी उत्पत्ती झाली तेव्हापासून मी दुसरा देह धारण केला नाही, इतकी अनंत वर्ष मी इथं आहे, असं कपटानं तो कपटी मुनी प्रतापभानूला सांगतो. आणि मग सांगतो की राजा, मी तुला ओळखलंय, तू कोण आहेस हे मला माहितीये, तू कपटानं खोटं नाव सांगितलंस, पण हरकत नाही, राजनीती हेच सांगते, त्यामुळे तुझं चातुर्य बघून मला तुझ्याबद्दल प्रेम वाटतंय, असं तो कपटी मुनी म्हणतो. आणि त्यामुळे तुझ्यावर माझं प्रेम बसलंय, म्हणून मी आता तुला न विचारताच माझी कहाणी सांगतो. आणि तीच कहाणी सांगितली की पृथ्वीच्या सृष्टीच्या आधीपासून मी आहे, एक तनू माझं नाव, दुसरं देह मी धारण केलेला नाही, त्यामुळे मी तुझ्यावर इतका खुश आहे की तुला पाहिजे तो वर मागून घे, असं तो कपटी मुनी या प्रतापभानूला सांगतो. आणि मग स्वाभाविकच मुनीकडून असा आशीर्वाद आल्यानंतर प्रतापभानूला आनंद होतो. तो एक राजा असतो, त्यामुळे त्याचं मागणं जे असतं ते असं असतं की प्रतापभानू म्हणतो, माझं शरीर जे आहे ते वृद्धावस्था, मृत्यू आणि दुःखानं रहित हो, मला युद्धात कुणी जिंकू नये, आणि पृथ्वीवर माझं 100 कल्प गेले तरी एक छत्री राज्य असा. हे ऐकून तो कपटी तपस्वी राजाला तथास्तु म्हणतो, पण म्हणतो की एक होईल, सर्वजण तुझ्या पायी मस्तक नमवतील, पण या पृथ्वीवर जे विप्रवर आहेत ते मात्र तुझ्या चरणी मस्तक नमवणार नाहीत, कारण त्यांना जर क्रोध आला, विप्रांना जर क्रोध आला, तर मात्र तुझं रक्षण करणारं कुणी असणार नाही, त्यामुळे तू विप्रवरांना वश करून घ्यावस. ते वश झाले तर ब्रह्म, विष्णू, महेश सुद्धा तुझ्या अधीन होतील. असं सांगितल्यानंतर प्रतापभानूच्या लक्षात येतं की त्याचा वर असा होता की ब्राह्मणांच्या शापाशिवाय तुझा नाश कोणत्याही काळी होणार नाही, असा वर त्या तपस्व्यानं दिलाय. त्यामुळे पुढे तो काय सांगतो कपटी तपस्वी की हे जे मी तुला सांगितलं आणि दिलं ते कुणालाही कळता मात्र कामा नये, तू भेटला होतास, वाट चुकला होतास, ही गोष्ट कुणाला कळता कामा नये. आणि सरळ स्वभावाच्या प्रतापभानूचा विश्वास बसतो, कारण तो म्हणतो, राखई गुर जऊ कोप विधाता, गुर विरोध नाही कोऊ जगत राता. बरोबर आहे म्हणाला की ब्रह्मदेव जरी रागावले तरी गुरु वाचवतात, पण गुरु रागावले तर जगात कुणीही वाचवणारं नाही, त्यामुळे या विप्र आणि गुरूंच्या क्रोधापासून कसा काय मी बचाव करू स्वतःचा ते सांगा. त्यामुळे तुम्ही जे सांगाल त्याचं मी पालन करीन, कारण मी तुम्हाला माझा सर्वात महत्वाचा मोठा असा हितचिंतक समजतो, असं प्रतापभानू त्या कपटी तपस्व्याला सांगतो. तो कपटी तपस्वी काय सांगतो की एक उपाय आहे की जर मी स्वयंपाक केला आणि सर्व ब्राह्मणांना, विप्रांना तुम्ही तो वाढला आणि ते अन्न जो जो खाईल तो तुमचा आज्ञाधारक होईल, बरं का, कारण विप्रांना वश केलं पाहिजे असं त्यानं सांगितलं होतं ना. त्यामुळे ते विप्र माझ्या हातचं भोजन खातील तर ते तुला वश होतील, आणि त्यांच्या घरी सुद्धा जर ते भोजन कुणी करेल तर ते तुला वश होतील. हा एक उपाय आहे, त्यामुळे जाऊन तू हा उपाय कर आणि वर्षभर असं विप्र भोजन घालण्याचा संकल्प कर, असा तो कपटी तपस्वी प्रतापभानूला सांगतो. आणि म्हणतो की हा संकल्प पूर्ण होईपर्यंत वर्षभर मी तुझ्याकडे येऊन स्वयंपाक करीन, पण या वेशात मी येऊ शकत नाही, कारण माझा तसा नियम आहे, असं तो कपटी तपस्वी सांगतो की तुझा पुरोहित जो आहे राज्यामधला त्याला मी माझ्या मायेनं इथं पळवून आणीन, तपाच्या शक्तीनं त्याला माझ्यासारखा बनवीन आणि वर्षभर इथं ठेवून घेईन, आणि त्याच्या रूपात मी तुझ्या राज्यात येईन आणि वर्षभर तिथं स्वयंपाक करीन आणि तू विप्रांना बोलवून ते भोजन घालावंस, असं तो कपटी तपस्वी सांगतो. आणि सांगतो की आता मी माझ्या तपोबलानं तुला तुझ्या राज्यात पोहोचवतो, 3ऱ्या दिवशी माझी तुझी भेट होईल, असं सांगतो. आणि तो बिचारा राजा सरळ स्वभावाचा झोपतो प्रतापभानू. आणि मग त्या कपटी तपस्व्याला वाटायला लागतं आता मी हे कसं करू, बोलून तर बसलो
कपटी मनुष्याला नेहमी अंतरंग डाचत असतं, पण कपटीच तो. त्यामुळं त्यानं त्याच्या मित्राची एक मदत घेतली यामध्ये. तो कोण तर कालकेतू नावाचा राक्षस, जो डुकराच्या रूपात राजाच्या पुढे पळत होता ना, तोच हा कालकेतू. तो तिथे आला आणि त्यानं डुकराचं रूप घेऊन जी राजाची दमछाक केली होती, तो इथे येऊन या कपटी तपस्व्याला भेटला. त्याचंही प्रतापभानूशी वैर होतं, कारण त्याला ती 100 मुलं होती, 10 भाऊ होते, सर्व दुष्ट होते आणि दुःख देणारे असेच होते. त्यामुळे पूर्वीच प्रतापभानूनं या सर्वांना युद्धात मारलं होतं. त्यामुळे त्याचं पूर्वीचं वैर होतच प्रतापभानूशी. आणि त्यामुळे तो इथे या तपस्व्याला येऊन भेटला. त्याचं सर्व बोलणं ऐकून ह्याला फार आनंद झाला. आपण म्हणतो ना, शत्रूचा शत्रू हा मित्र असतो, तसं झालं त्या दोघांमध्ये. आणि त्यामुळे मग त्यांनी जसं त्या तपस्व्यांनी ठरवलं होतं तसं त्या प्रतापभानूला आपल्या राज्यात आपल्या मायेच्या बळावर पोचवलं. कपटी त्याची जी माया होती, जादू होती, त्याच्यावर पोचवलं. आणि मग त्या राजाला त्या राणीजवळ तिथं झोपवलं, घोड्याला पागेत बांधून ठेवलं आणि त्या राजाच्या पुरोहिताला उचलून इकडे आणलं, भ्रम निर्माण करून त्या गुहेमध्ये आणून ठेवलं. आणि तो स्वतःच हा कालकेतू राक्षस पुरोहिताचं रूप घेऊन त्या राज्यामध्ये गेला. राजा सकाळ होण्यापूर्वीच जागा झाला आणि त्याला आश्चर्य वाटलं की आपण राजवाड्यात पोचलो. 3 दिवसांनी हा जो कालकेतू पुरोहित बनून तिथं गेला होता, तो त्या राजाला भेटला आणि त्यानं त्याला सांगितलं की आपण असं ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे आपण करूया. त्यामुळे राजाला आनंद झाला की आता सर्व विप्र मला वश होणार आणि मी चक्रवर्ती सम्राट होणार. या प्रतापभानूला आनंद झाला. भ्रमित झाला होता, सारासार विचार उरला नव्हता. काय योग्य अयोग्य विचार करण्याची बुद्धी नष्ट झाली होती. तो तपस्वी मुनी आहे की कालकेतू राक्षस आहे हेही कळलं नाही. आणि लगेचच त्यानं 1,00,000 अतिशय श्रेष्ठ अशा विप्रवरांना भोजनाचं निमंत्रण दिलं. ह्या पुरोहितानं, मायेनं, त्या कालकेतू राक्षसानं स्वयंपाक तयार केला. अनेक प्रकारची व्यंजनं बनवली. पण त्यानं केलं काय तर त्यामध्ये पशूंचं मांस शिजवलं आणि त्यामध्ये विप्रांचं मांस मिसळलं. बरं का, हे ह्या प्रतापभानूला काहीही कळलं नाही. आणि जेव्हा त्या विप्रांना जेवायला बोलावलं आणि आदरानं आसनावर बसवलं, राजा वाढू लागला. इतक्यात एक प्रकारे ध्वनी प्रकट झाला. तो कालकेतू राक्षसानंच केलेला ध्वनी होता की हे विप्रांनो, उठून आपापल्या घरी जा, हे अन्न खाऊ नका, खाल्ल्यास अनर्थ होईल. स्वयंपाकघरामध्ये ब्राह्मणांचं, विप्रांचं मांस शिजवलेलं आहे. आकाशवाणीसारखा तो स्वर ऐकून सर्व विप्र व्याकुळ झाले, उठून निघून गेले. अनेक जण निघून गेले, काही जण क्रोध करून तिथेच थांबले. राजा व्याकुळ झाला, काय करावं कळेना. आता ह्याचा परिणाम काय होणार हे लक्षात येऊन तोंडून शब्द फुटेना. अनेक ब्राह्मण कोणताही विचार न करता अत्यंत क्रोधानं म्हणाले, हे मूर्ख राजा, तू तुझ्या कुटुंबासह राक्षस होशील. जाई निसाचर हो नृप मूढ सहित परिवारा. म्हणाले, अरे नीच क्षत्रिय आहेस तू की परिवारासह ब्राह्मणांना बोलवून त्यांना भ्रष्ट करू इच्छित होतास. परमेश्वरानंच आमचं रक्षण केलं, आता तू परिवारासह नष्ट होशील. वर्षभरात तुझा नाश होईल. तुझ्या कुळात तुला पाणी देणारही कुणी उरणार नाही. राजा अत्यंत व्याकुळ झाला. पण नंतर खरी आकाशवाणी झाली की हे विप्रवरांनो, तुम्ही विचार केला नाहीत. या राजानं कोणताही अपराध केलेला नाही. हे ऐकून ते सर्व चकित झाले. तो राजा जिथं भोजन बनवलं होतं तिथं गेला, पण तिथं कुणीही नव्हतं. अतिशय उद्विग्न झाला. सर्व वार्ता त्यानं त्या विप्रवरांना सांगितली आणि भूमीवर लोटांगण घातलं. पण आता शाप तर दिला गेला होता. अशा रीतीनं पुण्यात्मा जो राजा होता त्याचा असा राक्षस बनला. आणि मग
जेव्हा ही वार्ता त्या कपटी तपस्व्याला जंगलात कळली तेव्हा स्वाभाविकच त्या दुष्टानं जिकडं तिकडं पत्र पाठवून शत्रू राजांची सेना सज्ज केली. त्या राज्यावर चालून गेले, नगराला वेढा घातला. सर्वजण शूर योद्धे लढत लढत धारातीर्थी पडले आणि बंधू समेत परेव नृपधरणी, भावाबरोबर तो राजाही ठार झाला. अरिमर्दन ज्याचं नाव होतं ना त्याच्या भावाचं. आणि त्या सत्यकेतूच्या कुळातलं कुणीही वाचलं नाही. विप्रवरांचा शाप अशा रीतीनं खोटा ठरला नाही. आणि मग ही कथा सांगून याज्ञवल्क्य म्हणतात भरद्वाजांना की विधाता जेव्हा प्रतिकूल होतो तेव्हा एखादं धुलीकण सुद्धा मेरू पर्वतासारखं होतो, चिरडून टाकणारा होतो. प्रत्यक्ष बाप सुद्धा कर्दन काळ होतो आणि दोरी असेल साधी तरी ती सुद्धा सापाप्रमाणे दंश करणारी होते. भरद्वाज सुनु जाही जब होई विधाता बाम, विधाता प्रतिकूल झाला की असं घडू शकतं असं याज्ञवल्क्य सांगतात. आणि मग सांगतात की हाच प्रतापभानू यथाकाल रावण नावाचा राक्षस झाला, ज्याला 10 शिरं 20 भुजा होत्या, अत्यंत शूर होता. अरिमर्दन जो त्याचा धाकटा भाऊ होता तोच बलाढ्य असा कुंभकर्ण झाला. आणि त्याचा धर्मरुची नावाचा जो धर्मसंपन्न मंत्री होता प्रतापभानूचा, तो रावणाचा धाकटा भाऊ विभीषण झाला. नाम विभीषण जेही जगजाना, विष्णू भगत विज्ञान निधान. विष्णू भक्त होता, ज्ञान विज्ञानाचं भांडार होता. आणि सर्वच राजाचे पुत्र सेवक भयानक राक्षस त्या कुळामध्ये जन्माला आले. अनेक प्रकारचे रूप धारण करणारे, दुष्ट, भयंकर, विवेकहीन, निर्दयी आणि अत्यंत पीडा जगाला देणारे असे हे सर्व राक्षस झाले. आणि म्हणून शेवटी याज्ञवल्क्यांनी सांगितलं की जरी हे सर्व पुलस्त्य ऋषींसारख्या पवित्र, निर्मळ आणि अनुपमेय अशा कुळामध्ये जन्माला आले होते, उपजे जदपि पुलस्त्य कुल पावन अमल अनुपा, पण तरी सुद्धा विप्रांच्या शापामुळे हे सर्व अघरूप झाले, पापरूप झाले. अघरूप म्हणजे. आणि अशा रीतीनं ही कथा त्यांनी सांगितली. आता यानंतर या रावण कुंभकर्ण विभीषणानं कशी तपश्चर्या केली, कसे वर प्राप्त केले आणि रावण कुंभकर्णादी राक्षसांनी किती पृथ्वीला त्रास दिला, ही कथा शिवभगवान पार्वती मातेला सांगतायत. ज्यानुसार, ज्यामुळे भगवंतांना रामावतार धारण करावा लागला, ही कथा आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.